चला मॅच आपण सुरू करतो आणि पहिल्या बॉलवर दमदार अपील झाली आणि यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले महत्वाचे फलंदाज रोहित म्हात्रे. चंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अनया 11 जितुआई जीते असा सामना तुम्हाला बघायला मिळतो. आणि पहिल्या बॉलवर अगदी आपण बघितलं अजय यांना गोलंदाजी करत असताना अजय भंडारी आणि पहिल्याच बॉलवर विकेट त्यांना मैदानामध्ये मिळाले. हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे कारण याच मैदानावर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अजून एक बाईक गतवर्षी रजनी स्पर्धेमध्ये जिंकली. तो अजयला आपण बघतोय गोलंदाजी सध्या करत असताना पहिल्याच बॉलवर रोहितची मोठी विकेट त्याला मैदानामध्ये मिळाली. निलेश पाटील आलाय नवीन बॅटर. मागील मॅच बरंच काही सांगून गेलं, भरपूर काही रन या मैदानावर बनतात. आतापर्यंत आपण बघितलं तर 3 सामने आपण या अगोदर कव्हर केलेत, परंतु 4 सामने कव्हर केलेत आणि 4ही सामन्यामध्ये चेसिंग करत असताना आपण विजय होताना आपण बघितलंय. त्यामुळे टॉस हे तेवढाच महत्त्वाचा राहील या मैदानावर. अजय निघाला बॉलिंग ट्रॅकवर, निलेश पाटील आलाय. हाही बॉल अगदी पायांवर ठेवण्याचा निर्धार होता, परंतु बॉल चालला डीपमध्ये, क्षेत्र खाली या डीप मिड विकेटचा आणि हा पहिला स्कोरिंग शॉट श्री गणेश धावांचा झालाय चौकारानं. चौकार त्याने ते हा दाखवलाय. 4 स्कोरबोर्ड जो ओपन झालाय, 4-1 अशी बॅटिंगची सुरुवात सध्या अनया 11 चिते संघाची आपण पाहतोय. अगदी स्लॉक स्विचच्या माध्यमातून खेळा बॉल चालला डीप मिड विकेटला. गुड फिल्डिंग. या क्षणाला बॉल थांबवणे महत्वाचं होतं आणि ते थोडं मिसअंडरस्टँडिंग 2 खेळाडूंमध्ये होतं, परंतु वेळ चांगलं कॉलिंग केलं निलेशनं. कडे सध्या हरीश कावणला आणलं जाईल. अगदी बघू शकता आज नवीन जर्सी घेऊन उतरलेला जे सौजन्य पुरस्कृत आहेत या टी शर्टचे श्री योगेश बालरामजी मडवी, कुमार हितेंद्र रामचंद्र मडवी. आणि या अगदी दोन्ही टीमचा ड्रेस कोड जवळपास मॅच झालाय. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रेस, ब्युटिफुल शॉट, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका अगदी येतील मिळतील 4 धावा. जिथे गावचं भूषण आहे आणि या मैदानामध्ये त्यानं चौकारानं सुरुवात केली. थोडं अजय यांच्यावर आक्रमण झालंय मागील 3 बॉलमध्ये. हो, टेक्निकली शॉट, ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव. हा अफलातून एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चौकार. दाखवला मागील बॉलवर हरीश कावणनं. बॅक टू बॅक 2 चौकार त्याने ठोकलेत. पहिले षटक सुरुवात फार चांगली केली होती अजयनं, परंतु त्यानंतर त्याच्या हल्ला बोल झालाय. स्कोरबोर्ड पोहोचलाय सध्या 13वर. अखेरचा बॉल डिलिव्हर होणार आहे या पहिल्या पॉवर प्लेचा. याही बॉलवर अगदी चांगला फटका खेळ, पाठीमागे फिल्डर आहे डीपमध्ये. काऊ कॉर्नरला 1 रन कंप्लीट केली जाईल. अशा रीतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि बरेच चढ उतार देखील बघायला मिळालाय. जरी थोडा मध्ये हल्ला झाला असला तरी एंड थोडा चांगला केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन आलेत, 1 खेळाडू गमावत असताना
त्याला किती धावसंख्येचा उल्लेख होईल, किती धावसंख्या या पहिल्या इनिंगमध्ये ऑन बोर्डवर येतील. सुरुवात चांगली झाली, 14चा रन रेट 30% विश्वामध्ये चांगला मानला जातो. सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करणार आहोत. अमरीलाल जो सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. यातून विजेता संघ खेळ लगेचच काव्य 11 तिरंगा दुंद्रे संघ विरुद्ध एक मोठी लढत आहे. आजची जी शेवटची लढत यानंतर होईल. आज उद्घाटन होता, पाहुणे अगदी वेळेवर आले. वेळेवर स्पर्धा आपण सकाळी सुरू केली, उद्या अजून लवकर स्पर्धा सुरू होणार आहे. सुपट आपल्या स्वतःला व्यस्त ठेवण्याचं काम तो करतो. लेन थोडी पाठीमागे ठेवली, हलकीशी अपील यशाच्या मागे आपल्याला बघायला मिळाली, परंतु ती अपील पंचाने फेटाळली, कारण बॅट अँड बॉलमध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही आहे. खूप चांगला बाउन्स आला. खरं तर हा बॉल अपेक्षेपेक्षा जास्त. अमर हिलाल फार चांगली सुरुवात या ओव्हरची त्यांनी केली आहे. कमी गतीचा चेंडू आउटसाइड एज अँड टेकन, झेल टिपलाय. अजय भंडारीने एक मोठी विकेट, मॅच मधील सगळ्याधिक टर्निंग पॉइंट विकेट. हरेश गावंड वैयक्तिक 90. मध्ये चांगले टेक्निकली फटके ते खेळत होते, परंतु या क्षणाला थोडासा हलकाचा स्विंग त्या बॅटिंगमध्ये अडखळा निर्माण करून गेला आणि एक मोठी विकेट देऊन गेलाय. आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून अमर हिलालला ही विकेट मिळते. मागे 2 डॉट बॉल होतं ना, संदेश त्याचं थोडं दडपण होतं आणि हा चुकीचा फटका त्याने तिथे निवडला. नवीन लेफ्ट हँडेड बॅटर आलेत रुपेश म्हात्रे, 4थ्या क्रमांकावर बॅटर दाखवत आहेत. सातत्यानं भ्रमंती करणारे दोन्ही संघ आहेत. रायगड ठाणे एका बाजूला आपण बघितलं तर अगदी तेवढेच भ्रमंती जिथे संघाचे देखील सातत्यानं असते. अलिबाग परिसर असेल, पेनपूर अगदी परिसर असेल, सातत्यानं दोन्ही संघ भ्रमंती करणारे हे संघ आहेत. त्यामुळे एक चांगलं बॅटल 2 दिग्गज टीम मध्ये तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. स्कोरबोर्ड पोहोचलाय सध्या 14 पर 2 विकेट गमावलेत. लोवर फुलटॉस बॉलनं सुरुवात झाली. पाठीमागे फिल्डर आहेत, 1 रन वेगाने घेतले, दुसरीसाठी नकार दिलाय. होय बचंगी तो ऑर लढणी थोडंसं ओव्हरथ्रो जरूर झालाय, परंतु सिंगलवर संतुष्ट आहेत दोन्ही बॅटर. कारण सध्या निलेश पाटील जो वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 5 वर पोहोचलाय. नवीन बॅटर आपण रुपेशला बघितलं, त्यानं आपलं स्वतःचं या बॉलवर अकाउंट या सिंगलला ओपन केलंय. फार महत्त्वाचे मॅच आहे. पहिले 2 षटकं पॉवर प्लेचे जिथे मुभा असते दोन्ही बॅटरला. फुटिंगमध्ये अगदी रचना आपण बघितली, थोडंसं वाईडिश जो लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन, पुन्हा एकदा यश लागले. बॉल पाठीमागे चालला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता अजय यांचा. रिस्की रन सिंगल या बॉलवर इथे मिळेल. धावसंख्या पुढे चालली. तीक्ष्ण गोलंदाजी सध्या सुरू असताना होय पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन, अतिशय चांगली सुरुवात बॅटिंगच्या दृष्टिकोनातून टीम जितेने केली, परंतु या ओव्हरमध्ये काहीशे रन हिरावून घेतलेत. अमर हिलालला धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम त्यांनी केलंय आणि असं आपण म्हणू शकता की आतापर्यंत चांगली गोलंदाजी. हा अंतिम बॉल या ओव्हरचा महत्वाचा होता. ड्राईव्ह केला बॉलला, टीपमध्ये चाललाय खेळाडू, थोडा वेग येत आहे, बॉल उचलण्यासाठी दुसरीसाठी प्रयत्न केलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली, काय मायक्रो सेकंडची मिसफिल्ड असते आणि लगेचच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. हलकस पॉईंटमध्ये 0.23 सेकंड असतात आणि त्यामध्ये या मिसफिल्ड होत असतात. स्कोरबोर्ड पोहोचलाय पहिल्या 2 षटकांच्या अंती. ऑन बोर्डवर लागलेत 18 धावा, विकेट गमावलेत 2. बॅटिंग करणारा अनया 11 जितोय जिते.
आणि स्पेशल गोलंदाजी त्याचे बघायला मिळेल. आता पॉवर प्लेचे बंधनं संपलेत, त्यामुळे 5 खेळाडू आता रिंगण सोडतायत, जे पॉइंट लंगत आता पोहोचतायत, ज्यामध्ये फिल्डर आता रचना झाली. ऑलमोस्ट डीपमध्ये स्क्वेअर लेग बघायला मिळेल, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, आणि एक खेळाडू तुम्हाला कव्हर्समध्ये बघायला मिळेल, कव्हर्स आणि पॉईंटच्या मधोमध. आणि इनसाइड ऑफ द सर्कल जे एक्स्ट्रा कव्हर थोडे खाली दिसतं त्याला कव्हर करण्यासाठी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहेत. त्यानंतर एक खेळाडू तुम्हाला गलीमध्ये बघायला मिळेल, शॉर्ट थर्डमॅन, अर्थातच फर्स्ट स्लिप, लेग स्लिप, अशा फिल्डिंगच्या आता सध्या रचना केली आहे. आणि इथे उज्ज्वल आलेत, उज्ज्वल टोपरी गोलंदाजी मार्कवर. टॉप एज, मोठा एज लागलाय आणि अप्रतिम तिथे क्षेत्ररक्षण यशांच्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळेल अजय यांचं. आणखी एक त्याने चांगला झेल तिथे आपला बॅटर आउट. नवीन बॅटर आता मैदानामध्ये 3 प्रमुख खेळाडू गमावलेत. निलेश ज्याच्याकडून आशा होत्या टीमला, अगदी तोही बाद झालाय, वैयक्तिक 6 धावांचं योगदान दिलं. मयूर म्हात्रे आलाय बॅटिंगसाठी, 18 पॉईंट तुम्हाला बघायला मिळत आहे सध्याचं हे स्कोर बोर्ड. आणखी एक स्टँडर्ड बॉल, स्टँडर्ड डिलिव्हरी अगदी बघायला मिळतंय. धावसंख्येचं टोटल सध्या बघायला मिळत आहे 18 ऑन बोर्डवर. अजय मागील सेलिब्रेशन त्याचं बघायला मिळतंय चेंड टिपल्यानंतर. धावसंख्येचं टोटल आहे 18. चांगली गोलंदाजी, उपयुक्त गोलंदाजी सुरू होती, त्यानंतर केलेला हा हुक सक्सेसफुली बॉलला लॉन्च केला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, डिफाईन लेग, षटकार. वर सध्या हा स्कोरबोर्ड आता थोडा भरारीक येतोय. चांगला फटका खेळा मयूरनं मागील बॉलवर ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. अनिकेत पोहोचलेत बॉलपर्यंत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळाली. ड्राईव्ह करत असताना 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट, कारण एक एक धाव अतिशय तेवढीच महत्त्वाची असते. थेंबे थेंबे तले साचे असं आपण म्हणतो. होय, टेनिस विश्वामध्ये आता सिंगल डबलकडे पाहणारे खेळाडू फार कमी राहिले. प्रत्येक खेळाडूची मानसिकता हीच असते की प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडायचा, ही सध्या बहुतांश खेळाडूंची मानसिकता असते. परंतु मागील काही बॉल ज्यांच्यावर सिंगल डबल करण्याचा प्रयत्न चुकवलेला नाही आहे. जे केलं होतं पहिल्या सत्रामध्ये टीम दुंद्रेनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं सिंगल डबल केलं होतं दोन्ही खेळाडूंना. आणि नंतर असाच हल्ला केला होता. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाका, षटकार. या षटकारानं 32 धावांवर 32 फायटिंग टोटलकडे आता वाटचाल सुरू झाली आहे. मयूर म्हात्रेनं जे 2 सलग षटकार लगावले जे फार महत्त्वाचे ठरत आहेत. वैयक्तिक पोहोचलाय तो 4 चेंडूमध्ये 14 थोडा महागडा ठरतोय. उज्ज्वल सुरुवात विकेटने झाली होती, परंतु त्यानंतर आक्रमण त्यांच्यावर झालंय, मोठा एज लागलाय आणि त्यामुळे बॉल चाललाय लॉंग स्टॉप कडे, वेगाने नॉन स्टॉप निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. त्याने 4 धावा देत असताना 1 विकेट घेतलं. कमबॅक तिथं राहिलं टीम उसाटणेचं. परंतु या ओव्हरमध्ये उज्ज्वल यांच्या या षटकामध्ये तब्बल 18 रन आलेत, 1 विकेट येथे जिथे संघानं कमबॅक केलाय
त्यामुळे पहिली 3 षटकं अप अँड डाऊनशी बघा मिळत आहेत. 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड पोहोचलाय 36, लॉस ऑफ 3 विकेट. 36वा ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. उद्याही 9:30 वाजताची रिपोर्टिंग आहे. उद्या पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल बंटी स्मृती JDM बेलवली आणि JKC दोंदरे या दोन टीममध्ये. काही चेंजेस असतील तर आम्ही सांगू. चौथ्या षटकाला सुरुवात होणार आहे. प्रेमकडे संधी आहे. तुमच्याकडे 2 DRS आहेत, एक व्हाईटसाठी एक भीमरसाठी. त्यासोबत या गोष्टीचा मी उल्लेख करेन 5 षटकं 5 गोलंदाजांचा अवलंबन तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे चौथ्या षटकामध्ये जितेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्कोरबोर्ड आतापर्यंत पोहोचलाय 36, लॉस ऑफ 3 विकेट्स. स्ट्रायकरेनकडे बॅटर रुपेश. हा पहिला बॉल अगदी जडमध्ये परंतु समोर डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. गुड फिल्डिंग अनिकेत. बघा किती चांगल्या पद्धतीने रन केला. बॉल त्याने तिथे थांबवलाय. बाहुबली अनिकेत, परंतु 2 रन जरूर आपल्या टीमसाठी सेव्ह त्याने केलेत. एक मुख्य एंडला तो फिल्डिंग करतोय. 38 स्कोरबोर्ड आता पोहोचलाय. 38वर 38 रन ऑन बोर्डवर सळगताना दिसत आहेत. बॅलेन्सिंग क्रिकेट सध्या दोन्ही टीम खेळत आहेत. अजून यानंतर 1.5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकाला आत्ताच सुरुवात झाली आहे. अपटी बार बाउन्सर हलकाचा अपील त्यामध्ये होता. डॉट बॉलची ते सांगता होत असताना सरप्राईज रे हा बॉल अगदी बघू शकता. पहिल्या बॉलवर डबल आले. दुसऱ्या बॉलवर हा डॉट बॉल कमबॅक करत असताना जितेशला आपण पाहिलं. स्कोरबोर्ड 38 वर आहे सध्या. 3 विकेटच्या मोबदल्यात. अतिशय चांगली मॅच आहे. फटकास बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला नाही. उंच गेला जास्त. फील्ड डाऊन द बॉल जज करत असताना झेल टिपलाय उदयनं. आणखीन एक महत्वाचा खेळाडू रुपेश म्हात्रे ज्यांना परतावं लागते. थोडा वेळ याच्या अगोदर होता आमचं जेव्हा अगदी नक्कीच लंच सुरू होतं तेव्हा सन्माननीय श्री अनिल दादा आमच्यासोबत होते. त्याने आम्हाला सांगितलं की चर्चा सुरू असताना की यंदाची सीझनची सुरुवात फार चांगली सुरू झाली होती. जवळपास 5 ट्रॉफीज आम्ही जिंकल्या. परंतु त्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला होता. थोडं अडचणी होतो दादा. थोडं लक फॅक्टर बद्दल भरपूर मेहनत संघ करतोय. भरपूर चांगला क्रिकेट ते खेळतात. होय क्रिकेटमध्ये हारजीत असते परंतु जेव्हा हातात आलेले सामने निसटतात तेव्हा बॅड लक असंच आपण संबोधतो. परंतु आता नव्यानं जोमानं तयारीला लागलेला हा संघ आहे. गोलंदाजी मार्कवर आपण जितेशला पुन्हा एकदा पाहतोय. फटका खेळ आहे. अगदी उचलून खेळा. फील्ड डाऊन द बॉल अनिकेतच्या सेफली हातामध्ये जाऊन लँडिंग झाला. हा फटका आल्या पावलानं निराश मानेनं परतावा लागेल प्रथमेशला आपल्या तंबूमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
गोलंदाज तयार झाले आपल्या बॉलिंग टॅकवर. काय अप्रतिम बॉल डिलिव्हर केले, अगदी हॅट्रिक कंप्लीट केले जितेशनं, विकेट हॅट्रिक. हार्दिक शुभेच्छा आपण त्याला देऊया विकेट हॅट्रिक तिथे पूर्ण करत असताना. आता असं वाटतंय की दोन्ही टीमनं जणू की षटकं वाटून घेतले की काय. आणखीन एक चांगला बॉल स्पीड होता परंतु यासाठीच वाईट. अजून एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर करावा लागेल. केतन म्हात्रे जो 8व्या क्रमांकावर बॅटर आलाय. काल तो केतन म्हात्रे वाकणचा ज्यानं दाखवून दिलं कमबॅक कसा असायला हवं. बहुचर्चित राहणारा खेळाडू ISPL मध्ये त्याने अर्धशतकी खेळ केला आणि आता या केतन म्हात्रेला अर्धशतक नाही तर काहीशा अर्ध्या रन बनवावे लागतील त्यापैकी ज्याची टीमला सध्या गरज आहे. स्कोरबोर्ड 39-39 वर. हो काय अप्रतिम बॉल डिलिव्हर केला परंतु तेवढा जोमाने या फटका खेचला निघालाय. जेव्हा फिल्डरच्या जवळ बॉल पोहोचला तेव्हा स्किट होऊन अजून बाहेर गेला वेगानं आणि रन मिळतील या बॉलवर. अंतिम बॉलवर आलाय चौकार. तर हे 6 चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहेत, महत्वपूर्ण. हे शेवटचे 6 बॉल. धनंजय हिलाल जे अंतिम डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करते स्लॉग ओव्हरमध्ये, कारण 5 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. धनंजय निघालाय. मयूर आहेत ऑन अ सेकंड कडे. ही ती आशिषची किरण आहे बॅटिंग करणाऱ्या. अगदी बघितलं तर आणि 11 जितो आहे जितेश संघाची. त्यानं 5 मध्ये 18 रन केलेत. होय काही फिल्डिंगमध्ये सध्या सजावटी आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं थोडं रोटेशन टाईपनं फिल्डिंग आता लावली आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बोलवला. काऊ कॉर्नरचा फिल्डर मिड विकेटमध्ये शिफ्ट केला आणि इकडून ती कव्हर्समधून एक्स्ट्रापर्यंत अशी थोडी शिफ्ट केली फिल्डिंगची रचना मयूरसाठी. धनंजय हिलाल अंतिम डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीला सुरुवात करत असताना पहिला बॉल लोअर फुल टॉस. पहिल्यांदा पायानं बॉल स्टॉप केला आणि त्यानंतर उचलून हिट करते तोपर्यंत अगदी इझिली सिंगल पूर्ण केली जाईल दोन्ही बॅटरकडून. मयूर पोहोचला वैयक्तिक 19 वर. केतननं मागील बॉलवर लगावलेला तो अगदी स्लॉक स्वीपचा चौकार. 400च्या स्ट्राईक रेटला त्याने आपल्या इनिंगची सुरुवात केली, परंतु एक अंत जो एंड आहे या पहिल्या इनिंगचा तो दोन्ही टीमला चांगला हवा आहे. पुन्हा एकदा जणू काय स्लॉक स्वीप त्याचा आवडीचाच फटका असावा, कारण याही बॉलवर त्याने तोच प्रयत्न केलाय. लेंथ अँड लाईन मधून जेव्हा तुम्ही बॉल डिलिव्हर करता तेव्हा आपल्या ग्रामीण टेनिस विश्वाचे मॅक्झिमम प्लेयर स्लॉक स्वीप असेल पॅडल स्वीप असेल किंवा फ्लिक असेल हे फटके खेळणं पसंत करतो. 45 वर सध्याचे स्कोरबोर्ड 6 गड्यांच्या मोबदल्यानं. सरप्राईजली जसा पुढे सरकला बॅटर तसाच हा बॉल बाउन्स अटेम्प्ट केलाय. डॉट बॉलची ते सांगता तुम्हाला होताना बघा मिळेल.
मयूरनं आतापर्यंत चांगल्या रन केले, त्याच मयूरला या चेंडू मागे शांत केलाय. या अंतिम डेथ ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली धनंजय हिलाल यांची. 3 बॉल डिलिव्हर्ड केलेत, फक्त 2च रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च झालेत. बॉलर तयार आहेत. स्विंग अँड मिस. चला बॅटिंग टीमनं DRS घेतल्या वाईट साठी. चेक केलं जाईल. DRS आहे त्याचा वापर केलाय, कारण यानंतर देखील इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमला देखील माहिती आहे की जेव्हा आपण सेकंड इनिंगमध्ये उतरू तेव्हा त्यांना एक नवीन DRS मिळेल, त्यामुळे हा जो DRS आहे तो यूज करून आपण बघायचं. असा उपयोगी नाही जो बाकी ठेवून खोदून काढल्या बॉलला लूक दिलाय. पाठीमागे फिल्डर आहेत, 1 रन मिळेल. दुसरी साठी निघालेत. ओव्हर थ्रो, खराब थ्रो. 2 रन पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 रन झालेत आणि चौथी साठी निघालेत. 4 रन पूर्ण केलेत. 1 खराब थ्रो. 2चं रूपांतर 4 मध्ये झालंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मच निडेड 4च असं मी उल्लेख करेन. फार महत्वाच्या या 4 धावांनी स्कोरबोर्ड पोहोचलाय. 49 वर फायटिंग टोटल बनलाय. अंतिम बॉल या पहिल्या डावातील जो आता उर्वरित राहिलाय. शेवटचा चेंडू. 49वा बोर्डवर आहेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. लेन पाठीमागे ठेवली आणि शॉट पूल केला. इट्स मॅक्झिमम हिट. षटकाराला ISPL मध्ये असता हा षटकार तर 9 रन मिळाले असत्या, परंतु इथे 6 रन मिळतील या अंतिम बॉलवर. स्कोरबोर्ड 50 अप. बॅटिंग करत असताना अनया 11 जिते संघ पोहोचलाय 55 धावांचं आव्हान आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघासमोर कसा राहील त्यांचा प्रवास, कारण हे मैदान त्यांचं आवडीचं मैदान आहे. इथूनच गत वर्षी 2024-25 सीझन मध्ये त्यांनी चॅम्पियन पदकची ट्रॉफी नेली होती. जाऊया बॉल आमच्याकडे रिटर्न करा. दोंद्रेवाले चला, 1 ठीक आहे, 2-2 नको, 1 परत करा.
ची गरज असणारे दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एका बाजूला असणारे स्वर्गीय रामचंद्र मधवी प्रतिष्ठान उसाटणे त्यांना फाईट करणारा संघ असणारे अनिया 11 जितोई जिते आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांमध्ये मॅच दोन संघांमध्ये बॅटल पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना 56 धावा कुठून काढल्या 57 टार्गेट ठेवलंय उसाटणे टीमच्या पुढे. येणारे 30 बॉल 57 धाव्यांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार चांगली मॅच पाहायला मिळते. चांगलं बॅटल रंगेल. दोन संघांमध्ये एका बाजूला असणारी उसाटणे आणि एका बाजूला असणारी जिते दोन फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. दोन कर्मवीर फलंदाज कर्मवीर धर्मवीर अनिकेत डोपरी आणि अजय भंडारी असे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचे तारणहार म्हणून ओळख आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल हरीश गावंड. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालं आपल्याला पाहायला मिळते 21व्या डाब्याचे ओनर सनीदादा शेट्टे त्यांच्या समेत एक उत्कृष्ट खेळाडू मोरवे गावातील आपल्याला पाहायला मिळत हनुमानदादा फडके यांचं इथं आगमन. त्यांना विनंती करतो पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊ आपण मैदानाकडे. येणारे 30 बॉल 57 ची गरज असणारे 56 ची गरज असणारे चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असणारे अनया 11 जितोई जिते आणि एका बाजूला असणारे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी घेतली आणि या स्पर्धेसाठी ज्यांचा आम्हाला दमदार योगदान लाभलंय ते 21व्या ढाब्याचे ओनर तथा ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्नीबाई शेट्टे यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र श्रियांश आणि त्यांच्या समेत आपण हनुमान फडके हातोडा मोरबी क्रिकेट संघाचा ताकदवर फलंदाज यावं आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिला बॉल तिथे मात्र फटका चांगला आहे. बुमबुमचा फटका सरळ जाऊन लँड होईल सीम अपार. इट्स अ पॉवरफुल बिग हिट षटकार. बाई शेट्टे आणि हनुमान फडके आणि त्यांच्या समेत दुर्वी हनुमान यांची सुकन्या दुर्वी दिदी इथे देखील या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत. तर दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल डॉट. पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला फलंदाज अनिकेत डोपरी नॉन स्ट्राईकला फलंदाज अजय भंडारीला आपण पाहतोय. कर्मवीर धर्मवीर संघाची जबाबदारी असणारे 56 धावांचं टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हरीश गावंड. तिसरा बॉल घेऊन तयार. फुल्लर लेनचा बॉल होता त्याला मात्र सोडणार नाहीये. सरळ बॉल जाऊन लँड होईल सीमा पार. आले अजून एक दर्जेदार मॅक्सिमम बिग हिट षटकार. बॉल सोडणार नाही अनिकेत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. अगदी जडमध्ये होता. एक तर कंप्लीट असणारे. या बॉलवर धाव मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. तिथे मात्र हरीश गावंड गोलंदाजी ट्रॅकवर पाहते. एक गुणवान खेळाडू म्हणून ओळख हरीश गावंडची आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज अजय भंडारीला आपण पाहू. एक ऑर्डिनर म्हणून ओळख संघाचा विध्वंसक फलंदाज म्हणून ओळख आपल्याला अजयची जरूर पाहायला मिळते. ती ओळख आज साध्य करावी लागेल. 56 धावांचं टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार.
हरीश गावंड आपण पाहतोय स्ट्राईकला फलंदाज अजय. दोघांमध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. पाचवा बॉल या षटकातील. पाचवा बॉल तिथे मात्र अगदी जडमध्ये होता. सिंगल सोडण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाला परतावं लागेल. पहिला अत्र लगत असताना फलंदाज अजय भंडारीचा पारीचा अंत. तर चेक केलं जाईल लगेच डिसिजन येईल. तर अनिकेतला परतावा लागेल. संघाला गरज नव्हती, दोघांना कुठल्याच प्रकारची गरज नव्हती, तिथे मात्र धाव सोडण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला परतावा लागेल. लालच बुरी बला होतीये आणि फलंदाज बाद. आपण पाहतोय या फलंदाजाची आपल्याला चर्चा जरूर पाहायला मिळते. इन्फॉर्म फलंदाज म्हणून ओळख आपल्याला जरूर पाहायला मिळते. मुकेश मडवी स्ट्राईकला फलंदाज असणारे मुकेश मडवी. हा बॉल फटका तिथे चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक असणारे. शेवटच्या क्षणाला बॉल निसटून जाईल सीमा पार. पंचांचा इशारा आलाय चौकार. फलकावर एक विकेटच्या नुकसाना टीम उसाटणे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. एक विकेटच्या नुकसानात टीम उसाटणे पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल रुपेश म्हात्रे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी असणारे येणारे 24 बॉल 39 धाब्यांची गरज असणारे. हा बॉल तिथे मात्र यॉर्कर लाईनचा बॉल होता. बॉलला खोदून काढला क्षेत्ररक्षक असणारे. तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन बोर्ड आपल्याला जरूर लागलेलं पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला फलंदाज असणारे मुकेश मडवीला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा असणार तयार. रुपेश म्हात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणारे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी जरूर घेतली आहे. पहिला बॉल तिथे मात्र सिंगल करत असताना त्यानंतर दुसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणारे. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे. क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत या बॉलवर सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 19 धावा धावफलकावर. 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम उसाटणे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार
गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज अजय भंडारीला आपण पाहतोय. आई बॉल तिथे मात्र सुरेखरित्या हतललाय. क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र याही बॉलवर फक्त सिंगल मिळते. खोलवा टप्प्याची लाईनची गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. जास्तीत जास्त यॉर्कर लाईनचा वापर केला जातोय रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 3 बॉलची फेकी केली आहे. 3 सिंगल खर्च करत असताना आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळते. किफायती ओव्हर आत्ता मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र सुरेख लाईन सुरेख लेंथ फक्त यॉर्कर आणि यॉर्करची मारा त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. भन्नाट वेग त्यानंतर भन्नाट लाईन आपल्याला पाहायला मिळते. सुरेख लाईन सुरेख लेन त्यानंतर भन्नाट वेग गोलंदाज रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. फलंदाजाला स्तब्ध करून ठेवले. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर रिव्हर्स अटेम्प्ट जरूर गेलाय. गॅप मध्ये एक्टिव्ह झालाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाठला करतोय परंतु बॉल निघून जाईल सीमा पार. बॉल फरार. या बॉलवर धाव मिळतील 4. आलाय चौकार. पोचल 30 धावा 30 रन्स कंप्लीट. येणारे 18 बॉल 26 धाव्यांची गरज असणारे 18 बॉल 26 समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. तिसरा गोलंदाज कोणावर तिथे मात्र जबाबदारी दिली जाईल. महत्वपूर्ण षटक असणारे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर म्हात्रेवर जबाबदारी दिली आहे तिसऱ्या षटकाची. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावून पोहोचले 30 धावा धावफलकावर. स्ट्राईकला फलंदाज असणारे अजय भंडारीला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एक लेफ्ट हँडेड एक धड डाकट फलंदाज म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक फलंदाज म्हणून ओळख ती साध्य करावी लागेल. फटका हवेत ती मात्र क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 फलंदाज अजय भंडारीच्या पारीचा अंत. नवीन फलंदाज आपण पाहतोय धनंजय हिलाल. संघाची जबाबदारी असणारे आता मात्र 30 धावा धावफलकावर 2 विकेटचं पतन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाज मयूर म्हात्रेला मिळाली आहे सफलता. बॉल उंचवर धरू गेलाय. लांबी सुद्धा गाठल. या बॉलवर आल्या आल्या स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. षटकाराच्या साह्याने संघ जाऊन पोहोचल 36 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर
हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न स्वतः यष्टीरक्षक तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला तिथे मात्र परतावं लागेल. एक तेरी तो एक मेरी. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना टीम उसाटणेला फलंदाज बाद. काल जयेश नवडेकर साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभाग मध्ये जयेश भाई या व्यासपीठावरती डीसीसी क्रिकेट संघ मोरबे आयोजित सरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. क्या बात आहे मित्रांनो. बघा जयेश यांना आजच खऱ्या त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय काल मला वाटतं आणि चला आपल्या घराला देखील वारसा लाभला. जयेश भाई आपल्याला अभिनंदन. आणि सर्वांना इथे बघा आमंत्रित करत असताना पाचवी जोरात होणार आहे मित्रांनो. धमाक्यात टेन्शन काही घेऊ नका. बिंदास एकच वादा आमचा जयेश दादा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर मयूर मात्रेला आपण पाहतोय. हा बॉल भिरकवलाय जरूर. लांब लचक अँड समाला. इट्स अ बिग हिट बिग हिट बिग हिट षटकार. Swag. तर काव्य 11 तिरंगा धोंदरे टीमचा कॅप्टन आपण उपस्थित राहायचं टॉस साठी. षटकाराच्या साह्याने संघ जाऊन पोहोचेल 42 धावा फलकावर. शाईकला फलंदाज आपण पाहतोय. उज्ज्वल डोपरीला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. 2 बॉल मध्ये 6 वर खेळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मयूर मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलच्या अखेरीस षटक क्रमांक 30 समाप्त. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्थिर असणारे 42 धावा फलकावर. 3 विकेटच्या नुकसानात टीम उसाटणे येणारी 12 बॉल 14 ची गरज असणारे 12 बॉल 14चं समीकरण. धावा चेस केले जातील का डिफेंड केले जातील तत्पूर्वी देऊ आपण डीजे ला चान्स. डीजे
येणारी 12 बॉल 14 ची गरज असणार आहे. 42 धावा फुल कव्हर लागलेले पाहायला मिळत आहेत. 3 विकेटच्या नुकसानात टीम उसाटणे आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज, स्ट्राईकला फलंदाज मुकेश मडवीला पाहतोय, नॉन स्ट्राईकला फलंदाज उज्ज्वल डोपरी. गोलंदाज असणार आहे तयार. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित मात्रे होता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जरूर पाहायला मिळते. या बॉलवर मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 43 धावा फलकावर. येणारे 11 बॉल 13चं समीकरण असणार आहे. 11 बॉल 13चं समीकरण. कोण जिंकणार कोण हरणार इंटरेस्ट बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोन संघांमध्ये लढत लागली आहे. दोन संघांमध्ये रेस लागली आहे. कोण जिंकणार कोण हरणार जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार रोहित मात्रे तयार गोलंदाजी ट्रॅकवर. उज्ज्वल डोबरीचा फटका जरूर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनले दर्शक आणि या बॉलवर धाव मिळतील 4. आलाय चौकार. साह्याने संघ जाऊन पोहोचेल. 47 धावा फुलकावर. येणारे 10 बॉल 9 ची गरज. हा बॉल उंचवर धरू गेलाय. यष्टी रक्षक प्रयत्न करत होता, परंतु या बॉलवर मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 48. येणारे 9 बॉल 8चं समीकरण. येणारी 9 बॉल 8चं समीकरण. स्ट्राईकला फलंदाज मुकेश मडवीला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय आपण रोहित मात्रे. बॉल तिथे मात्र जट मध्ये जरूर फेकी गेली होती. क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता बॉलची लगेच फेकी केली जाईल. तिथे मात्र या बॉलवर मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 49 धावा फलकावर. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. सुरेख लाईन, सुरेख लेंथ, टप्पा सुरेख होता. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. येणारे 7 बॉल 7 ची गरज. बॉल टू रन असं समीकरण जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार रोहित मात्रे. हा बॉल तिथे मात्र लाऊड अपील गेली होती. पंचांनी अपील उचलून धरली. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4. फलंदाज उज्ज्वल डोपरी बॅक टू द पवेलियन. नॉन स्ट्राईकला फलंदाज असणारे जितेश मडवी. दोघांवर जबाबदारी असणारे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल गायकवाडला आपण पाहतोय. जबाबदारी असणारे 6 बॉल 7चं समीकरण. कोण जिंकणार कोण हरणार आपल्याला जरूर पाहायला मिळते. शेवटपर्यंत लढत जाईल का हा प्रश्नचिन्ह असणारे. 2 संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य संघ एका बाजूला असणारे आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांना फाईट करणारे संघ पाहायला मिळते अन्या 11 जितवाई जिते असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. चांगली फाईट इंटरेस्टिंग मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. बिग बॅटल रंगले, रेस लागली. 2 संघांमध्ये कोण जिंकणार कोण हरणार अखेरच्या क्षणाला येणारा काल येणारा वेल आपल्याला सांगून जाईल कोण जिंकणार कोण हरणार. गोलंदाज विशाल गायकवाड असणार तयार. पहिला बॉल घेऊन स्ट्राईकला
हा फटका तिथे मात्र सुरेख आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु बॉल निघून जाईल सीमा पार. आलाय चौकार. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच काव्य 11 विजय शेठ धर्णेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तिरंगा 11 धुंद्रे आणि त्यांना फाईट करेल यातून विजेता संघ. तर चला धुंद्रे टीम रेडी राहायचं आपण. हा बॉल तिथे आपल्याला जरूर पाहायला सुरेख इथं हतलला होता. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र पंचांचा इशारा. तिथे मात्र थर्ड अंपायर रेफर केलंय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट असणार आहे. डिसिजन येईल लगेच. येणारे 4 बॉल 2 ची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉल तिथे मात्र हरकताने केलून जळू काढलाय. क्षेत्ररक्षक असणारे या बॉलवर मिळते सिंगल. आता मात्र येणारे 3 बॉल 1 ची गरज. स्कोर इज लेवल आपल्याला जरूर पाहायला मिळते. 3 बॉल 1 चं समीकरण. अम्ब्रेला फोल्डिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. एकदा वाचवायची आहे. हरीश गावणचं आपल्याला तिथे मात्र दृश्य जरूर पाहायला मिळतंय. फील्ड सेटअप करत असताना आपल्या संघासाठी शाईकला फलंदाज असणार आहे. हा फटका तिथे आपल्याला जरूर चांगला पाहायला मिळाला. सामना जिंकलाय तिथे मात्र उसाटणे टीमने. आणि नेक्स्ट मॅच असणारे एका बदल असणारे. तर चला अभिनंदन टीम स्वर्गीय रामचंद्र मडील प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ यांनी सामना जिंकलाय आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काव्य 11 तिरंगा धुंद्रे. कॅप्टन यावा अनिल डोपरी साहेब या ठिकाणी टॉस